तर बघू शकता मी ना कांदा मिरची टमाटर घेतलेला आहे आणि उपमा बनवते तर रवा पण भाजूनच घ्यायला लागतो, त्याला चांगला लालसर वरसर भाजून घ्यायचा। बघा आता लालसर झालं, थोडासा तेल वरती घालायचं भाजण्यासाठी। तेलात भाजला ना खरपूस तेलात भाजून घ्यायचा म्हणजे टेस्ट छान येते। तर असं कसं सगळ्यांसाठीच बनलं, चला आपल्याला उपमाच बनवूया नाश्त्याला। खूप दिवस झाला ना बनवलाच नव्हता आणि जरा शिवला पण आवडतो, म्हणलं चला आज उपमाच बनवूयात आपण। तर मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्या टोपामध्ये ना आता आपल्याला कांदा मिरची भाजण्यासाठी घालायचं आहे। पहिल्यांदा शेंगदाणे घालून घ्यायचे थोडेसे, ते भाजून घेऊयात आपण। तर शेंगदाणे भाजून झालेत आणि ना मी मिरची आणि कांदा पण भाजून घेते। त्या टोपात घेतलं कारण त्याला रवा लागलेला होता, तर त्या टोपात मी बनवायला चांगला खरपूस भाजून घेते। तर कढीपत्ता घातला, कढीपत्ता पण चांगला फ्राय करून घेऊया। आपल्याला घालायचे थोडे मोहरी, थोडे जिरे, हे पण तेलात छान फ्राय करून घेऊया। टमाटर पण घालून फ्राय करून घ्यायचं चांगलं आणि वरतून थोडं चवीसाठी मीठ वापरूया। मीठ घातलं ना मग हा टमाटर आपला आणि मसाला चांगला शिजतो। मीठ घालून घेतलं, हळद पण घालून घेतली आणि आपण आधी पाणी होते। मला जेवढं लागायचं ना तुम्ही तेवढं पाणी घालू शकता। तर कोथिंबीर घालून घेतली आणि उकळी पण आलेली आहे, तर आपण हे रवा घालून घेऊया। उकळी आणून रवा घातला ना तर लगेच उपमा होतो, जास्त वेळ घेत नाही। बघा आता 1 ते 2 मिनटं आपल्याला लागणार आहे त्याला, कारण जरा मोठा रवा असल्यामुळं 2 मिनटासाठी आपण झाकून ठेवूयात। तर बघू शकता आजचं पुण्यातलं वातावरण पण खूप छान आहे, हलकं हलकं ऊन पडलेलं आहे, छान वातावरण आहे आजचं। बोकरांची झाडाला ना फुलं पण खूप छान यायला लागलेत, सुकलेलं आहे झाड पण तरी पण येत आहेत। आणि चला हा मनी प्लॅन्ट पण बघा फुटलाय चांगलाच। तर गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्यामुळे माझी तयारी पण चालली, साफसफाई घरातली। तर बघूयात आपला उपमा झालेला आहे का नाही। प्लेट काढून घेते, झालेला दिसतोय। तर बघा उपमा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता हा शिवम नाश्ता करेल, तर खूप छान आणि टेस्टी झालेला आहे। मी तर काही करू शकत नाही, मग सोमवार आहे त्याच्यामुळे उपवास आहे। तर चला आजचा उपमा आपला कसा वाटला कमेंट करून सांगा, आहे ना। तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, है ना। तर बाय बाय।